जो काही काल अजयदादांचा जो काही विमानामध्ये अपघात झाला, त्या अपघाताच्या मोठ्या प्रमाणामध्ये आता म्हणजे सरकारकडून चौकशी केली जाईल, 12 भानगडी केल्या जातील. पण दुसरीकडे हे एक सत्य आहे, की कसं आहे दादा तरी माघारी येऊ शकत नाही. कसं आहे ज्यावेळेस एखादा माणूस जातो, त्यावेळेस त्या माणसाचं काम, कार्य, त्या माणसाचे विचार हे पाठीमागे राहत असतात. मोठ्या प्रमाणामध्ये किती किती म्हणजे जनसमुदाय आणि किती त्यांचे कार्यकर्ते हे बारामतीमध्ये म्हणजे हे झाले आहेत, त्या ठिकाणी गेले आहेत. खूप म्हणजे प्रचंड गर्दी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जे काही माणूस होता, तो असा माणूस होता ना, त्यानं कधी स्वतःसाठी, कधी जातीचं राजकारण, कधी धर्माचं राजकारण कधीच केलं नाही. मी तर माझ्या आयुष्यामध्ये कधीच ह्या व्यक्तीने किंवा ह्या माणसानं म्हणजे जातीभेदाचं राजकारण केलं असं मी मी तर कधीच नाही पाहिलं. त्याच्यामुळं कसं आहे, काल जो नियतीने ह्या माणसावर जो घात केला, तो खूप म्हणजे खूप भयंकर आहे आणि तो आपल्या ह्या म्हणजे त्यांच्या घरासाठीच नाही, तर हा महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी आणि महाराष्ट्राला प्रत्येकासाठी एक म्हणजे मोठा पडलेला आता खड्डा आहे आणि हा खड्डा कधीच भरू शकत नाही. कारण कसं आहे, हाच एक म्हणजे कसं आहे, आपल्या जर महाराष्ट्राचा जर मोठ्या प्रमाणामध्ये जर कसं आहे विकास कामे जर पाहायला गेलं, तर ह्या माणसाचं कसं आहे नाव आधी घ्यावं लागेल. कारण कसं आहे कसं आहे, माणसाचं जे काही एक प्रत्येक माणसाच्या चांगल्या वाईट गोष्टी असतात. पण कसं असतं, ह्या वेळेनुसार ठरवल्या जातात किंवा ठरवल्या पाहिजे. त्याच्यामुळं आज कसं आहे, जो राजकारणामध्ये कसं आहे राजकीय मतभेद, वादविवाद हे चलत राहतात. पण कसं आहे, आज विरोधक सुद्धा हो त्याच्यासुद्धा डोळ्यातून आज पाणी आलंय. तो माणूस तसा होताच. बारामतीला तो दुबई करायला म्हणजे निघाला होता त्याचा. त्याच्यामुळं कसं आहे, ह्या परत एकदा खरंच ही म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं खूप खूप म्हणजे मोठं नुकसान आहे. त्याच्यामुळं कसं आहे, सध्या तरी भयंकर परिस्थिती आहे. त्याच्यामुळं कसं आहे, दादांना परत एकदा भावपूर्ण श्रद्धांजली. खूप खूप धन्यवाद.